एलपीजीच्या तुटवड्यामुळे कोळशाची मागणी वाढली आहे। वाढत्या मागणीमुळे कोळशाच्या दरात वाढ झाली आहे। हॉटेल व्यावसायिकांकडून पर्यायी इंधनाचा वापर सुरू आहे। रामराया रामनामाचा दिव्य अनुभव देणाऱ्या नवगीत रसिकांच्या भेटीला आलंय। या भजनाचं लेखन वर्षा राजेंद्र हुंजे यांनी केलंय। राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र तिच्या मधुर आणि आत्मीय आवाजामुळे या गाण्याला विशेष उंची प्राप्त झाली आहे। मुंबईच्या कांदिवली बोरिवली मालाड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। कांदिवली आणि बोरिवली दरम्यान गरुडं टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला। त्याचा फटका प्रवाशांना बसलाय। मुंबईत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्र ड्रग्स मुक्त करण्यासाठी शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी अनोखा उपक्रम सुरू केलाय। ड्रग्स विकणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती देणाऱ्याला 10,000 रुपये बक्षीस देणार असल्याचं पटेल यांनी जाहीर केलंय। एकोण 70व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नागपूरच्या शिवाजी स्टेडियममध्ये पार पडला। नागपूर शहर पोलीस मुख्यालय इथं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते। फी वाढीच्या विरोधात पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये पालक रस्त्यावर उतरले। तर रस्त्यावर उतरत शाळेसमोर पालकांनी आंदोलन केलं। पालकांच्या आंदोलनानंतर शिक्षण विभागाकडून शाळेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली। चांदवड तालुक्यातील काजवी सांगवी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय। मुंबई महानगरपालिकेचा वृक्ष संजीवनी अभियान राबवण्यात येणार आहे। या अंतर्गत मुळांभोवती असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण खोडांवरील खिळे बॅनर हटवण्यात येणार आहे। संजीवनी अभियानामुळे लाखो झाडं मोकळा श्वास घेतले। पुणे विद्यापीठ कुलगुरूंच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। कुलगुरूंच्या विरोधात सेनेट सदस्य आक्रमक झाले। सागर वैद्य यांच्याकडून विद्यापीठात आंदोलन करण्यात आलं।